वर पाहायला मिळत आहेत। आणि यासोबतच आपण जर पाहिलं तर इतर जे बीडचे नेते आहेत त्यांचे सुद्धा निकटवर्तीयांचे जे व्हिडिओज आहेत ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। सुरेश धस यांच्या निकटवर्तीयांचा आला, यानंतर सोळुंके यांच्या देखील निकटवर्तीयांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। संदीप क्षीरसागर यांनी धमकी दिल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय, काय म्हणाल? हे बघा, आमचं एकच मत आहे की आज सत्तेत असणारे जे कोणी मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना तर असं वाटतं की त्यांच्या मतदारसंघामध्ये ते राजे आहेत आणि त्यांचे हे कार्यकर्ते हे त्यांचे सुभेदार आहेत आणि ही लोक आहेत त्यांची प्रजा आहे। म्हणजे असं काहीतरी वेगळं चाललं आहे। म्हणजे तिथं जर कुणी विरोध केला तर त्याला हाणामारी करायची, त्याचा मर्डर करायचा, महिलांवर त्या ठिकाणी प्रेशर आणायचं, असा कुठंतरी प्रकार हे विविध ठिकाणी चालू आहे। फक्त बीडमध्ये कुठं, तर हा इतर ठिकाणी सुद्धा, साताऱ्यात मोठ्या प्रमाणात, पुण्यामध्ये तर पोलिसाला मारलेलं आपण सगळ्यांना तिथं माहिती आहे। आणि बीडमध्ये परत एकदा पोलिसांनीच तिथं एका महिलेवर अत्याचार केलेला सुद्धा तिथं माहिती आहे। त्यामुळे हे जे काय आज महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे कुठंतरी इलेक्शनच्या काळामध्ये गुंडांचा वापर हा लोकसभा आणि विधानसभेला सत्तेत असणाऱ्या लोकांनी केल्यामुळे त्या गुंडांचा आत्मविश्वास जरा जास्तच वाढला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्यामुळे ह्या घटना घडत आहेत। हे दुर्दैवी, विरोधी पक्षाचा कुठला कार्यकर्ता असो नाही तर सत्तेतला असो, जर एखाद्या महिलेवर त्याने हात तरी लावलं, डोळे तरी वटारले तरी त्याला धरा आणि जर मारहाण केली तरी जेलमध्ये टाका, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आणि सुरुवात आजपासून करा। बलिदान दिन आहे आज। कोरटकर जो छत्रपती संभाजीराजांच्या विरोधात अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, आता तो बाहेर निघतोय, तो आता बिळात जाऊन बसला होता, बाहेर येतो, त्याला धरा आणि जेलमध्ये टाका, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। याला धरून आणखी एक प्रश्न असा सुद्धा उपस्थित केला जातो की हे नेमकं करताय कोण? कारण धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर हे सगळे प्रकरणं बाहेर यायला लागलेत, याचा दुसरा अर्थ सुद्धा काढला जातो। नाही, कसं का होईना बाहेर तर निघतंय। आता जे बाहेर निघतंय त्याच्यावर तुम्ही ॲक्ट करत जावा। पोलीस प्रशासनाला मला विनंती आहे की तुमची सुद्धा काही ना काहीतरी किंमत आहे। आजपर्यंत तुमच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी ती किंमत जपली आहे। आता ठीक आहे, तुम्हाला सरकारकडनं प्रेशर असेल, जसं की साताऱ्यामध्ये तिथं असणाऱ्या SP वर प्रेशर हे मंत्री महोदयांचं होतं, त्या खरात पत्रकाराच्या विरोधात त्याला तिथं जेलमध्ये टाकलं। इथं बाकी मोकाट फिरत आहेत, ज्यांनी मर्डर केला आहे, ज्यांनी रेप केला आहे, ज्यांनी गरिबावर अन्याय केलेला आहे, ते मोकाट फिरत आहेत आणि इथं मात्र लोकांच्या हितासाठी लढणारे लोक जेलमध्ये आहेत। हे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। काल बंडानंतर आपण पाहिलं की पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोरून गेले, पण एकमेकांना त्यांनी पाहिलंही नाही। या उलट फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये मिश्किल टोलेबाजी सुद्धा पाहायला मिळाली, काय म्हणाल? ठीक आहे, काय राजकारणाचा भाग असावा, शेवटी सत्तेत ते सगळे एकत्रित आहेत आणि BJPला एक माहिती आहे की शिंदेसाहेब बरोबर राहिले काय, नाही राहिले काय, नाही तर दादा बरोबर राहिले काय, नाही राहिले काय, तरी एक त्यांच्याबरोबर बॅकअप आहेच, म्हणजे या दोघांपैकी। त्यामुळे BJPला आत्मविश्वास आहे आणि BJPला नेहमी एक खेळी करण्याचा एक तो जो आवड आहे, जसं की आपापसात खेळी करायची, एकामेकाला तिथं करायचं, तसंच राजकारण त्यांना आवडतं आणि ते काम हे आज शिंदेसाहेबांच्या विरोधात सत्तेतले हे दोन नेते नाहीतर पक्ष हे करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी काल एक मिश्किल टोला सुद्धा लगावला। एकनाथ शिंदे यांना म्हणालेत की शिंदेंच्या मनातून खुर्ची काही जात नाही। खुर्च्यांची जी अदलाबदल झाली होती यावर शिंदेंनी जे भाष्य केलं होतं त्यावर आता त्यांनी हे भाष्य केलंय, कसं पाहताय? आता ठीक आहे, आता आज त्यांची काय चर्चा झाली, कोणाची काय इच्छा आहे, म्हणजे या तिघांमध्ये फक्त इच्छा खुर्चीचीच आहे, पण सामान्य लोकांची जी काय वाट लागलेली आहे, सामान्य लोकांना जो त्रास आज होतोय त्याच्याबद्दल मात्र कोणाला स्वप्नही पडेना आणि कोणाला कृती करायची पण इच्छा होत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे। नितेश राणे यांचं वक्तव्य काल पाहायला मिळालं की मल्हार सर्टिफाईड झटका मास जे आहे त्याचीच खरेदी करा, अन्यथा खरेदी करू नका, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं आहे। मास विकत घेऊ नका असं म्हटलेलं आहे, काय म्हणाल याबद्दल? पण ते सर्टिफिकेशनची कंपनी प्रायव्हेट आहे, कोणाच्या मालकीची आहे, सरकारची आहे का कोणाची आहे, हे थोडं स्पष्टपणे तिथं सांगण्याची जरूरत आहे। आणि जर सरकारची कंपनी असेल तर मग मुख्यमंत्री साहेबांना तिथं उद्घाटनाला बोलवायला पाहिजे होतं। नक्कीच या अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून आपली भूमिका योग्य पद्धतीने मांडता येते का? काल बरेच काही मुद्दे मांडायचे होते, क्रिकेटवर सुद्धा बोलायचं होतं, पण तिथं बोलून दिलं नाही। मग कुठंतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न हा अधिवेशनामध्ये होतोय। ठीक आहे, थोडंफार बोलायला मिळतंय, पण विषय एवढाच असतो की तुम्ही जेव्हा 1.5-2 तास तिथं बजेटवर भाषण करता, त्याला त्याच्यातल्या चुका त्रुटी, लोकांच्या हिताचे मुद्दे मांडण्यासाठी आम्हाला अर्धा तास तरी चर्चा करण्याची संधी मिळाली पाहिजे। पण तिथं बऱ्याच लोकांना बोलायचं असतं। माझं म्हणणं एक्सटेंड करा, पण आम्हाला बोलू द्या आणि जास्त वेळ बोलू द्या। पण तिथं बोलायला किती वेळ देतात की 5-7 मिनटं। आता 5-7 मिनटात आम्ही काय बोलणार, म्हणजे कुठले मुद्दे बोलणार? इतकं बोलण्यासारखं आहे। आणि त्यात तुम्ही बघा की या सरकारली सहसा बजेट प्रेझेंट केल्यानंतर सुट्टी असते जनरली 2-3 दिवस अभ्यास करण्यासाठी, आणि या सरकारला माहिती आहे की या बजेटमध्ये अभ्यास करण्यासारखं काहीच नाही, पण बोलण्यासारखं भरपूर आहे। बोलण्याची संधी या सरकारला द्यावी अशी विनंती आहे। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की बोलण्याची संधी सरकारनं
विधानसभेमध्ये द्यायला हवी असं म्हणतात रोहित पवार. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.